उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे अशी बरीच मोठी मंडळी नाट्यगृहाच्या उद्घाटनाला उपस्थित होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फीत कापून उद्घाटन करण्याशिवाय नव्या कोऱ्या स्टेजवर भाषणरूपी एकपात्री प्रयोग देखील सादर केला। एकनाथ शिंदेंनी एकपात्री प्रयोग सादर करताना उपस्थितांना पोट धरून हसवलंच, मात्र त्याचबरोबर राजकीय विरोधकांना जोरदार टोलेही लगावले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य करताना एकनाथ शिंदेंनी भाऊबंदकी नाटकाचा आधार घेतला। शिंदेंच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। नाटक कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या। पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। एकनाथ शिंदेंचं वाचन वाढलेलं दिसतं, त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतं। त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं एकत्र आलं पाहिजे, मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी। तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश त्या बिंदानं अस्वस्थ करतो। अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं। त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय। आज काय आहे? नरक चतुर्थी। नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला। हे जे नरकासुर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुर, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना। आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही। आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दुखत नाही, आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत। पण आज त्यांची जयंती आहे, आज एकनाथ शिंदेची जयंती आहे। गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित। खरं म्हणजे इकडं लहान मूल रडायला लागलं तर शांत करण्यासाठी क्राय रूम सुद्धा आहे। आणि कधी कधी काही लोक नेहमी रडत असतात, रडगाणं गात असतात। तर बघा, मामा माईक भेटलाय तर थोडं बोलतो, आणि म्हणून त्यांना देखील इथल्या क्राय रूम मध्ये बसता येईल।